पवना मावळाच्या हिरव्यागार कुशीत ढगांच्या आड लपलेला आणि क्षणात पुन्हा नजरेसमोर येणारा हा आहे तिकोनीगड. हा आहे तिकोनी किल्ला अर्थात वितंगगड. पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर तिकोना पेठ या पायथ्याच्या गावाजवळ सुमारे 3500 फूट उंचीवर हा किल्ला दिमाखात उभा आहे. पुण्याहून पवना मावळाच्या दिशेने प्रवास करत तिकोना पेठ गाठायचं आणि इथून सुरू होतो आपल्या ट्रेकचा प्रवास. पायथ्याची दिसणारी हिरवीगार भात शेती, मातीत राबणारा शेतकरी आणि त्यांच्या पलीकडे ढगामध्ये हरवलेला तिकोना. पायवाटेने वर चढत गेलं की दगडी पायऱ्या, कातळात कोरलेल्या गुहा, भव्य प्रवेशद्वार, गडाच्या माथ्याकडे जाणारा त्या रोमांचकारी वाटा आपली साथ देतात. जसं जसं आपण वर चढतो तसं तसा सह्याद्रीचा पडदा बाजूला सरकतो. समोर उलगडतो पवना धरणाचा अथांग जलाशय, आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि ढगांच्या सानिध्यात उभा असलेला हा दिक्ना. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपलं ट्रेकिंग बुक यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहेत तिकोना किल्ल्यावरती जात असताना आपल्याला रस्त्याने जाताना आम्हाला एक पौडवरनं आम्ही निघालो होतो. तर तुम्ही इथलं इन्व्हायरमेंट बघू शकता. पौडवरनं निघालो होतो तर ह्या गावाचं नाव नाणेगाव आहे मित्रांनो. नाणेगावच्या पुढे चिखलगाव एक लागतं आहे. तर असं सुंदर ठिकाण इथं आहे. तर आजचा प्रवास आपला या ठिकाणावरून आम्ही पहिला स्टॉप घेतला. इथून आपला सुरुवात झाली. इथून एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आपल्याला तिकोना आहे. तर त्या तिकोनावर जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते. आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही हाडशी या तलावाच्या जवळ आलो. तलावाच्या जवळ आल्यानंतर हाडशी तलावावरती थोडंसं थांबलो. नंतर थोडं पुढं जाऊन एका डोंगर माथ्यावरती थांबलो आणि तिथून परत जावन क्रमांक 1 मध्ये गेलो आणि तिथून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुढचा प्रवास सुरू झाल्यानंतर एके ठिकाणी आपला तिकोना आपल्याला समोरच दिसत होता आणि त्याच्या पायथ्याला बरोबर आपला शेतकरी राजा भात लावणीचं काम करत होता. तर तिथं थोड्या वेळ थांबलो. त्या शेतकऱ्यांसमोर सोबत गप्पा मारल्या मित्रांनो आणि नंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, पौडवरनं आपण जो लोणावळा रस्ता आहे त्या लोणावळ्याच्या रस्त्याने आपण आलोत आणि लोणावळ्याच्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हाडशी वगैरे हे गावं लागतात. हाडशीचा तलाव लागतो. हाडशी पार केल्यानंतर आपल्याला जावन क्रमांक 1 लागतं आणि जावन क्रमांक 1च्या पुढं सरळ आल्यानंतर आपल्याला किल्ले तिकोना या बाजूने गेलो तर किल्ले तिकोनाला जातो. म्हणजे तिकोना किल्ल्यावरती आपल्याला जायला इथून रस्ता आहे. आणि या गावाचं जर नाव जर तुम्ही बघितलं तर तिकोना पेठ असं या गावाचं नाव आहे. म्हणजे बेस विलेज तुम्हाला तिकोना पेठला यावं लागतं. मूळ रस्त्यावरून आपण तिकोना पेठ या गावात वळालो. गावात वळाल्यानंतर समोरच आपल्याला एक मंदिर, खूप सुंदर असं शिखर पाहायला मिळालं आणि त्या मंदिराच्या शेजारूनच आपल्याला तिकोना किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता होता. तर जाताना उजव्या बाजूचा वापर करा. उजव्या बाजूला वळत राहा. वळत गेल्यानंतर तुम्ही तिकोना या किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाऊन पोहोचाल आणि पायथ्यापाशी गेल्यानंतर हॉटेल वगैरे आपल्याला पाहायला मिळतात जिथं आपल्या चहा पाणी नाश्त्याची सोय होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आत्ताच आपण किल्ल्याच्या बेस विलेज म्हणजे तिकोना पेठमध्ये आलो आणि तिकोना पेठमधनं किल्ल्यावरती जिथून जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यापर्यंत शेवटपर्यंत तुम्ही बघितलं तर शेवटपर्यंत आपली गाडी येऊ शकते. खूप असा सारा पाऊस आहे, खूप मजा येणार आहे. तर तिकून राहावं शेवटपर्यंत. आता तुम्ही बघू शकताय तिथूनच आपल्याला सुरुवात आहे वरती चढायची. तर इथून आपण वरती जायला सुरुवात करणार आहे. प्रचंड असा पाऊस आणि चिराग माझा मित्र माझ्याबरोबर आहे. मित्रांनो, आमच्या दोघांची सफर आज पूर्ण पावसात अशी धमाल होणार आहे. तर चला माझ्या पाठीमागे या तुम्ही. किल्ल्याच्या सुरुवातीलाच किल्ल्याची संपूर्ण माहिती एका फलकावरती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. मित्रांनो, आपण तिकोनावरती जात असताना सुरुवातीला आपल्याला या बाबांचे एक स्टॉल लागते छोटंसं. बाबा ह्याच गावातले आहेत आणि माळकरी आहेत. त्यांना अभंग वगैरे लई चांगले येतात. इथं आलं की बाबाला भेटल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, कारण इथं आलं की पहिल्यांदा आपलं कुठे ए बाबा अभंग म्हणा अभंग. देवा तुला कोठे पाहू, कोण्या वनामध्ये जाऊ. देवा तुला कोठे पाहू, कोण्या वनामध्ये जाऊ. कोण्या वनामध्ये जाऊ, लागला वनवा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पांडुरंगाची भक्ती करणारी बरीचशी मंडळी आपल्याला भेटते. गळ्यात माळ तुळशीची आणि कपाळावरती गंध. त्यांची भेट घेतली बाबांची आणि पुढचा मार्ग आम्ही सुरू केला. खूप सुंदर असा टाइम त्यांच्याबरोबर आमचा गेला. आपल्याला असा थोडासा कठीण रस्ता लागू शकतो. चिराग जो आहे चिराग फास्ट आलाय. माझी वाट बघत इथं बसला होता. कुठे गेला चिराग? इकडे. ओके, चला. सह्याद्रीमधले हे डोंगरी किल्ले चढत असताना एक
अनुभव असा येतो की मित्रांनो, एक जागा किंवा एखादं ठिकाण आपल्याला चढता चढता असं छान भेटतं जिथून उभारल्यानंतर आपण जिथून चालायला सुरुवात केली त्या ठिकाणापर्यंत आत्तापर्यंत आलेल्याचा पूर्ण असा थकवा निघून जातो. असंच एक आम्हाला ठिकाण रस्त्यात लागलं मित्रांनो, आणि तिथं थोड्या वेळ थांबून व्ह्यूचा थोडासा आनंद घेऊन पुढं आम्ही चालायला सुरुवात केली. गड आणखी थोड्याच अंतरावर आम्हाला दिसत होता, पण एक थोडासा हार्ड म्हणजे कठीण. एक मॅक्झिमम जर तुम्ही चांगले ट्रेकर असाल तर तुम्हाला एक मॅक्झिमम 5 ते 7 मिनटं जिथं आपण बाबा थांबलो त्या बाबापासून इथपर्यंत यायला लागतात. इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये तुम्ही ते यायला पाहिजे. इथं आल्यानंतर वातावरण असलं भारी आहे, निसर्गाचं खरंच सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थांबा थोड्या वेळ, कारण की एका ठिकाणाहून आपल्याला हलू वाटत नाही असं ठिकाण आहेत मित्रांनो. तर खूप सुंदर असं ठिकाण आहे. आम्ही इथं थांबलोत. शिराग आमचा फास्ट आलाय, खूप गेला बसला. आता चालायला सुरुवात केली आणि थोडंसं वरती आल्यानंतर आणखी एका ठिकाणी थांबण्याचा मोह आवरत नाही. प्रत्येक व्यक्ती जो या किल्ल्यावरती येतो आणि या वाटेवरून जात असताना या बाजूला वळत नाही असं शक्यच नाही, कारण की किल्ल्याचा आपल्याला उजवीकडे राहतो आणि डावीकडे आपण वळून थोडाफार त्या व्ह्यूचा आनंद घेऊन नंतरच आपण पुढं चालायला सुरुवात करतो. आपण आता कडाला चालायला सुरुवात करून कमीत कमी एक अर्धा तास झाला. अर्धा तासानंतर आपण जे आहे ते गडाचं प्रथम बांधकाम वगैरे जिथं दिसतं तिथं आपण आलो आहोत. तर गडाची जर तुम्ही पाहायला गेली तर गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3500 फूट एवढी. तर एकंदरीत आपण आता प्रथम प्रवेशद्वाराच्या म्हणजे ह्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलं तर आपलं प्रथम प्रवेशद्वार असू शकतं. तर तिथं आलं तर खिंड जशी असते त्या खिंडी टाईप एक दरवाजा इथं होता, पण आता जस्ट आपण वरती आलो आणि इथला व्ह्यूचा थोडा नजारा बघितला आणि आता पुढे चाललो. तर चला पुढच्या दरवाजावरती भेटू. पहिला बुरुज बघितला आणि दुसऱ्या बुरुजाकडे म्हणजे जाण्याचा प्रयत्न करत होतो. किल्ल्याकडे जात असताना वाटेत आपल्याला एका ठिकाणी बसण्याची सोय व्हावी किंवा थकल्यानंतर लोकांना बसता यावं यासाठी बाकड्याची सोय देखील जाताना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि थोडंसं पुढं तिथून गेल्यानंतर आपल्या नजरेस पडतं किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार. तर किल्ल्याचा पहिला म्हणजे प्रथम प्रवेशद्वार आपल्याला लागलं. प्रथम प्रवेशद्वार जर तुम्ही बघितलं तर नैसर्गिकरित्या दगडात कोरलेलं हे प्रथम प्रवेशद्वार आहे. नंतर याची बांधकाम करून आता जर तुम्ही बघितलं तर दरवाजे वगैरे बसवले आहेत, पण हे आधुनिक काळात बसवलेले दरवाजे आहेत. म्हणजे आता बसवलेले दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक किल्ल्यावर जसं मेटा पाहायला मिळतं मित्रांनो, असंच या किल्ल्यावर देखील मेटा पाहायला मिळतं. तुम्ही बघितलं की सैन्याला बसण्यासाठी अशा ठिकाणी जागा असायची की किल्ल्याच्या सुरुवातीला, जेणेकरून पहारेकऱ्याला बसण्यासाठी पण जागा असायची. आणि पहारा देत असताना कोण आलं गेलं याच्यावर नजर ठेवण्यासाठी ही जागा इथं कोणत्याही किल्ल्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला पाहायला मिळते. मेट आणि दुसरा दरवाजा यांच्या मधला जो भाग आहे तिथं चांगल्या पद्धतीच्या पायऱ्या बनवल्या आहेत मित्रांनो, आणि आपल्याला समोर आल्यानंतर दरवाजाचे अवशेष इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दुसऱ्या म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं प्रथम प्रवेशद्वार निघालं, ती नैसर्गिकदृष्ट्या दगडात कोरलेलं होतं. आणि इथं आल्यानंतर पूर्ण परिपक्व बांधकाम असणारं म्हणजे आत्ता हे बांधकाम थोडंफार केलंय, परंतु बांधकाम केलं दोन्ही बाजूला 2 बुरुज. आणि आतमध्ये आलं तर तुम्हाला जो आपला महादरवाजा असतो किंवा महादरवाजाच्या साईडच्या ज्या आपल्याला दगड असतात उंच अशी काता, तर इथं आल्यानंतर ही पाहायला मिळतात. आणि ह्या दरवाजाचं मित्रांनो मी जाऊन पाहिलं आतमध्ये आधी की ह्या दरवाजाला वेताळ दरवाजा असं म्हणतात. कारण की ह्या वेताळ दरवाजा का म्हणतात, कारण की इथं वेताळाचं एक देवाचं मंदिर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे ह्या दरवाजाचं नाव वेताळ दरवाजा असं ठेवलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर पूर्ण आपल्याला धुक्यासारखं दिसते. आणि तुम्ही इथं जर बघितलं तर जो दरवाजाचं नाव होतं वेताळ दरवाजा, तर वेताळ देवाची इथे एक मूर्ती आपल्याला सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळते. पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृतीच. हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, दाट धुक्याची चादर आणि सर्वत्र वाहणारे छोटे मोठे धबधबे मनाला उरळ घालतात. अशाच्या सुंदर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यावरती आज आपण आलो आहोत. वेताळ देवाची मूर्ती बघितली आणि इथला बुरुजाचा एक नजारा घेतला आणि इथून आपण पुढे चालायला सुरुवात केली. इथून चालायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक पायऱ्या जे दगडी बांधलेल्या पायऱ्या आधुनिक पद्धतीनं बांधलेल्या आहेत, परंतु व्यवस्थित अशा पायऱ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. पावसानं खूप जोर धरला मित्रांनो आणि पायऱ्या तर खूप सुंदर, म्हणजे वेताळ दरवाज्यातनं आत आल्यानंतर भरपूर चांगल्या पद्धतीनं पायऱ्या बांधल्या, जाण्यासाठी एकदम योग्य मार्ग बनवला आहे मित्रांनो, खूप सुंदर असा. हे राकेश काय पावसाचा विषय एकदम बढिया स्ट्रॅक मध्ये
आज आम्ही पवन मावळ म्हणजे आज पवन मावळात आम्ही दोघं भरपूर फिरणार आहेत मित्रांनो. रस्ते, किल्ले, वाटा, धरणं हे आज बघा काय सोडणार नाही. गाईस इथं बघा. तर मित्रांनो, जसं आपण थोडंसं पुढं चालून आलो पायऱ्यावरनं, तर आपल्याला चपेटदान मारुतीची मूर्ती इथं आल्यानंतर पाहायला मिळते. खूप सुंदर अशी भली मोठी चपेटदान मारुतीची मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक किल्ल्यावरती असणारी चपेटदान मारुतीची मूर्ती पाहिली आणि समोर चालायला सुरुवात केली तर खूप सुंदर अशी पायवाट आम्हाला पाहायला मिळते. तर थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणजे चपेटदान मारुतीची मूर्ती सोडली आपण आणि थोडंसं पुढं आलो. पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एका ठिकाणी पायऱ्या चढून आल्यानंतर थोड्याशा वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. म्हणजे जेव्हा गड राबता होता किंवा जेव्हा गड चालू होता त्यावेळेस ज्यावेळेस सैन्य इथं राहायचे त्यावेळेस त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी वाडे किंवा छोट्या मोठ्या घरांची व्यवस्था केली जायची. मित्रांनो, आपण सैन्याची राहण्याची व्यवस्था किंवा राजवाड्याचे अवशेष बघितले. त्याच्यात थोडं पुढं आल्यानंतर आपल्या तळजाई माता मंदिर यांचं एक मंदिर कातळात कोरलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यासमोरच आपण बघितलं तर पाण्याचं टाकं देखील आपल्याला खूप सुंदर असं बांधीव पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तिकोना किल्ल्यावरती आपल्याला तळजाई मातेचं एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. तळजाई देवी ही या परिसरातील स्थानिक ग्रामदेवता मानली जाते. मंदिराच्या स्थापनेचा ठोस इतिहास उपलब्ध नसला तरी अनेक वर्षापासून या देवीवर स्थानिकांची श्रद्धा आहे. आजही किल्ल्यावर येणारे भाविक आणि ट्रेकर्स देवीचं दर्शन घेतात. तळजाई देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे चालायला सुरुवात केली. वाटेत आपल्याला बरेचसे दोस्त मंडळी भेटत असतात मित्रांनो. चालत असताना थोडंसं पुढं आल्यानंतर मंदिराच्या थोडंसं पुढं एका पायरीवरनं चलत आल्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर एक चुन्याचा गाणं अगदी जुन्या पद्धतीचा इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. आणि तिथून पुढे तुम्ही जर बघितलं तर बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. म्हणजे इथून वरती आपल्याला बाले किल्ल्याकडे चालत जायचं आहे. ज्या ठिकाणी चुन्याचा गाणा होता त्याच ठिकाणून बाले किल्ल्याकडे जाण्याची वाट आपल्याला लागते. पायऱ्याचा मार्ग म्हणजे थोडासा खडतर पायऱ्याचा मार्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो. बाले किल्ल्याकडे जाताना एक छोटासा पायरीचा ट्रेक करून तुम्हाला जावं लागतं. तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा तुम्हाला ट्रेक करावा लागतो. थोडासा हार्ड आहे परंतु खूप सुंदर. आणि त्याच्या पाठीमागे एक छोटासा दरवाजा बाले किल्ल्याचा त्यामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतो. तर चला जाऊया. चुन्याचा गहाणा बघितला आणि तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर एक अरुंद रस्ता आणि एक छोटेखानी दरवाजा आपल्याला समोर दिसतो आणि ह्या दरवाज्यातून आपल्याला आतमध्ये जायचे. आणि हा दरवाजा सध्या पूर्णपणे धुक्यात हरवलेला आपल्याला पाहायला मिळत होता. आपण मित्रांनो बाले किल्ल्यावरती जात असताना बाले किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय छोटा म्हणजे 2 ते 2.5 फूट एवढी त्याची साईज असेल मित्रांनो. त्या साईजच्या आतमधून आपल्याला बाले किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार आणि किल्ल्याचा आपल्याला तिसरं प्रवेशद्वार इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. ह्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, इथं थोड्याच वेळात आपण बाले किल्ल्यावरती पोहोचू. बाले किल्ला काही इतका विस्तृत असा मोठा नाही आहे, थोडा छोटासा आहे. तर चला जाऊया, वरती जाऊया आणि बघायला काय काय भेटते ती बघूया. बाले किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळते त्या लेण्या आणि त्या लेण्याच्या समोर आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं बरोबर आपल्या उजव्या हाताला. आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर एक अरुंद असा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो जो की आपल्याला बाले किल्ल्यावरती घेऊन जातो. बाले किल्ल्यावरती घेऊन जाणारा हा अरुंद रस्ता दिसायला खूप सुंदर दिसतो मात्र चढण्यासाठी खूप अवघड आपल्याला आहे. थोडंसं जपून चढा, व्यवस्थित जा. बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या प्रथम दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक छोटासा बुरुज पाहायला मिळतो आणि ह्या बुरुजावरती आणखी देखील एक बुरुज आहे. त्या बुरुजावरती देखील आपण जाऊ शकतो. आणि ह्या दरवाज्यातनं आतमध्ये आल्यावर आपल्याला एक कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं आणि टाक्याच्या शेजारी कातळात कोरलेल्या सैन्यासाठी बसण्यासाठी खोल्या देखील इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. आणि त्याच्यावरची जी वाट आहे, रस्ता आहे, तो खूप असा खडतर आहे. खूप छोटासा एक 2-3 फुटाचा रस्ता कातळात कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम प्रवेशद्वार म्हणजे बाले किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या डाव्या बाजूला कातळात कोरलेला कडा आणि एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला भक्कम असा बुरुज. ह्या बुरुजावरून आतमध्ये आल्यानंतर आपण येऊन पोचतो बाले किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी. हे प्रवेशद्वार आणखी देखील पाहायला गेलं तर खूप सुंदर अशा रीतीनं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आपण किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार बघितलं. प्रथम प्रवेशद्वार आपल्याला म्हणजे जे कातळात कोरलेलं प्रथम प्रवेशद्वार होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर वेताळ दरवाजा पाहिला. त्यानंतर बाले किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आणखी एक दरवाजा पाहिला आणि बाले किल्ल्याचा एक दरवाजा. आता ही बाले किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यावरती आपण आलो. इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं तर पूर्ण दरवाजा तुम्हाला पाहायला भेटतोय व्यवस्थित. आणि आगळ वगैरे जे प्रत्येक किल्ल्यावरती दरवाजासाठी आडवी लावण्यासाठी जे लाकड असतं त्यासाठी लावलेलं. आणि त्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपण
जर उजव्या बाजूला आलो तर उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे 7 पाण्याची टाकी, एका जागेवर 7 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्याला पकडून घे. एका जागेवर ह्याला म्हणतात 7 पाण्याची टाकी. जसं आपण बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून म्हणजे दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये येतो तसं उजव्या हाताला वळल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी पाण्याची 7 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. 7 पाण्याच्या टाक्याच्या आवारात आल्यानंतर त्याच्या समोरचा जो नजारा आहे, जो आपण बुरुजाकडे पाहिल्यानंतर जो विस्तृत स्वरूपात आपला पुढचा जो परिसर पाहायला मिळतो तो देखील खूप सुंदर आहे. आणि बुरुजावरती आल्यानंतर बुरुजाचा परिसर देखील खूप विस्तीर्ण असा आपल्याला पाहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर 7 पाण्याची टाकी आपल्याला एका बाजूला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आल्यानंतर ही जी माची आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता, ह्या माचीवरती थोडीफार जागा आहे. आणि वरी बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी हा लास्ट जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे वरती. ही सगळी घ्यायची. बालेकिल्ल्याच्या या बुरुजावरती थांबल्यानंतर एक शेवटचा लास्ट टप्पा आम्हाला फक्त बाकी होता. आणि ह्या बुरुजावरून जो नजारा होता मित्रांनो तो खूप अप्रतिम असा एक होता. बुरुज पाहिला, बुरुजावरती थोडासा वेळ घालवला आणि तिथून पुढचा जो प्रवास होता, जो पायरी मार्ग होता तो खूप अतिशय सुंदर असा पायरी मार्ग आपला गडाच्या बालेकिल्ल्यावरती घेऊन जातो. थोडंफार चढून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला बालेकिल्ल्याचा 3रा दरवाजा इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. पडक्या अवस्थेत जरी असला तरी त्याचे अवशेष आपल्याला सांगतात की 3रा दरवाजा, कारण की आगळ नावाचा जो प्रकार आहे तो इथं देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि येऊन पोचतो मित्रांनो बालेकिल्ल्यावर. तर बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आले आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं कातळात सोडलेलं. याच ठिकाणी इथे एक मिळतं. इथं भग्नावस्थेतील नंदी इथं पाहायला मिळतात. एक पिंड एक देखील इथं आहे आणि भग्नावस्थेतील आपले नंदी महाराज देखील इथं पाहायला मिळतात बरोबर महादेव मंदिराच्या समोर. वरती महादेव मंदिर आणि बरोबर महादेव मंदिराच्या खाली आपल्याला लेण्या कोरल्यासारख्या दिसतात, म्हणजेच हे पाण्याचं टाक्यासारखं दिसतं. परंतु जर ह्याला व्यवस्थित आणि नीट बघितलं तर आपल्याला जे लेण्या असतात ते लेण्या टाईपच हे पाण्याचं टाके आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याच्या टाक्याच्या वरती आपल्याला बरोबर महादेव मंदिर पाहायला मिळतं. महादेव मंदिराच्या बाहेर एक नंदी महाराज खूप सुंदर अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथून आपण आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाची पिंड खूप सुंदर अशी पाहायला मिळते. आणि त्यांच्याबरोबर पाठीमागं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुबक मूर्ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळते. वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला खूप सुंदर असे व्ह्यू पाहायला मिळतात. महादेव मंदिराच्या खाली बरोबर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कातळात कोरलेले पाण्याचे टाके, खूप मोठे असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. आणि आसपासचा परिसर आता तरी सध्या धुकामय झाला आहे, काहीच दिसत नाही समोरचं. आता बघायला गेलं तर तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाही, असं धुकमय वातावरण झालं आहे खूप सुंदर असं. हर हर महादेव. महादेव मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तसंच डाव्या हाताने आपण पुढं गेल्यानंतर एका बुरुजाच्या शेजारी आपल्याला सुंदर असं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाण्याचं टाकं बघितल्यानंतर एक बुरुज आहे, त्या बुरुजावरून प्रचंड असे व्ह्यू, खूप सुंदर असे व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या किल्ल्यावरती उभारल्यानंतर आपल्याला बरेचसे किल्ले पाहायला मिळतात. समोरच आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर धुक्याच्या आड म्हणजे पवना डॅमचं बॅक वॉटर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या समोर जर एक डोंगर धुकटचा तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे, तर तिथं तो आपल्याला तुंग दिसतोय. आणि आसपासचे किल्ले देखील दिसत आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो. थोड्या वेळा आम्ही इथं वेट करणार आहेत, कारण की दिसण्याची वाट थोड्या वेळासाठी वेदरसाठी आम्ही बघणार आहेत. आणि इथून आपल्याला दिसणारा जो नजारा आहे तो तुमच्यापर्यंत पोच करण्याचं मी काम करणार आहे. आपण इथं थांबल्यानंतर म्हणजे तिकोनाचे 3 बुरुज आहेत. एक ह्या कोपऱ्यात जिथं आपण पहिल्यांदा थांबलो होतो, एक दुसरा त्या कोपऱ्यात, आणि तिथून महादेव मंदिर होतं. त्या महादेव मंदिराचे ते एक बुरुज आहे. आता जर तुम्ही समोर पाहिलं समोर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुंगचं टोक दिसते. याच किल्ल्यावरनं मित्रांनो तुम्ही जर थांबले तर तुम्हाला तुंग, तिकोना आणि मोरगिरी एका रेषेत आपल्याला हे किल्ले दिसतात. म्हणजे आता हे तुंग आहे, त्याच्या पुढे तुम्हाला हा तिकोना आहे. तिकोनाच्या पुढं तुम्हाला तुंग दिसेल, तुंगच्या पुढं तुम्हाला मोरगिरी दिसेल, आणि मोरगिरीच्या एका साईडला तुम्हाला आपला कोरीगड पाहायला मिळेल. आणि इथूनच तुम्ही बघितलं तर हे पवना डॅमचं बॅक वॉटर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या पवना डॅम
बॅकवॉटरच्या तुम्ही जर या धरणाचा फुगोटा बघितला, या फुगोटाच्या जर पलीकडे बघितलं तर तुम्हाला लोहगड आणि विसापूर हे किल्ले देखील पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या बुरुजावर आल्यानंतर खूप सुंदर असं एन्व्हायरमेंट तुम्हाला एन्जॉय करता येतं, कारण का हा बुरुज आल्यानंतर इथून तुम्हाला जो दिसणारा व्ह्यू आहे, पवना लेकचा जो पुढचा समोरचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतो. किल्ल्यावरती 7व्या-8व्या शतकातील प्राचीन विहाराचे अवशेष सापडतात, म्हणजेच या परिसराचे महत्त्व खूप जुनं आहे. पुढे हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता आणि इसवी सन 1656 ते 57च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या स्वराज्यात सामील केला. म्हणून तिकोना किल्ल्याच्या सुरुवातीचा इतिहास आजही काहीसा गूढ आहे, पण त्याच्या काळात कोरलेल्या खुणा त्याच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. मित्रांनो, आपला संपूर्ण किल्ला पाहून झाला आहे. म्हणजे आता जिथं आपण उभं आहे ते तिकोना किल्ला आहे. तिकोना किल्ल्याच्या एकदम जो बालेकिल्ला आहे त्याच्या टोकावरती आता सध्या आपण उभे आहे. तुम्ही जर बघितलं तर या बालेकिल्ल्यावरती वाड्याचे अवशेष वगैरे आता इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. वरचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग जरा थोडासा छोटा आहे, परंतु मित्रांनो खूप सुंदर असा हा किल्ला इथं आल्यानंतर पाहायला मिळाला आपल्याला. आणि आता आपण गड उतार करण्याचं आपलं सुरुवात करणार आहेत आणि इथंच आपला हा व्हिडिओ मी आता संपवतोय. परत भेटू अशा एखाद्या भन्नाट ट्रेकसाठी. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आपल्या ट्रेकिंग भाऊला. तर जर बोलता एखादी चूक झाली असेल तर तिथं छोटा भाऊ असं समजून ते तिथं सोडून द्या मित्रांनो. परत भेटू नवीन एखाद्या व्हिडिओवरती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.